हॅलो विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCET आणि JEEचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट्स. म्हणजे चॅप्टर स्टार्ट करणार आहोत आपण यामध्ये, जी की CETला पण आहे ॲज वेल ॲज तुमच्या JEE मेन्सला पण आहे. तर आपण याच्यामध्ये स्टार्ट करूया आपला नवीन चॅप्टर आणि त्या चॅप्टरचं नाव आहे रिलेशन आणि फंक्शन. ओके, रिलेशन अँड फंक्शन. रिलेशन अँड फंक्शन हा जो सेकंड युनिट आहे तुमच्या JEEचा सगळ्यात खतरनाक हा चॅप्टर आहे आणि समजायला तर एकदम इझी वाला आहे. एकदम इझी बोले तो एकदम बेहतरीन इझी. तर हा झाला आपला चॅप्टर. ओके, रिलेशन अँड फंक्शन. तो स्टार्ट करूया. व्हॉट द रिलेशन. तर बघा बाळांनो, समजून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मी एक उदाहरण देतो. समजा हा तुमचा सेट ए आहे. हा कोण आहे? सेट ए. आणि हा इकडं एक आहे सेट बी. बाळांनो, याला मी नाव देतो सेट ए आणि याला नाव देतो सेट बी. असे दोन सेट आपल्याकडे प्रेझेंट आहेत. तर यामध्ये आपण काय करतोय ते फक्त बघा. यामध्ये समजा 1 2 3 4 5 6 7 असे नंबर दिले सेट ए मध्ये. आणि सेट बी मध्ये पण आपण काही नंबर घेतलो समजून घ्या. इथे घेतलं परत 1 2 3 4 5 6 7 8 सो ऑन. ओके, अप टू डॅश 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 देऊ शकतो. तर बाळांनो, जेव्हा या एचं सेट बी सोबत जेव्हा रिलेशन असतं, सेट ए म्हणजे आपण असं एक्स बिलॉंग्स टू ए आणि याला वाय बिलॉंग्स टू बी असंही म्हणत असतो. या दोन नंबर असतात. तर बाळांनो, याच्यामध्ये एक फॉर्म असतं. हा एक्स आहे आणि हा वाय आहे. हा सेट एक्स हे बी ए वालाच म्हणजे ए वाला होय, बी वाला म्हणजे हा होय. तर बाळांनो, यामध्ये कॅपिटल आर येतं. याला वाचतात करतं एक्स रिलेटेड. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. एक्स रिलेट्स वाय. म्हणजे एक्स हा वायच्या रिलेटेड आहे. एक्स हा वायच्या काय आहे? रिलेटेड आहे. एक्स रिलेट्स वाय. लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. एक्स रिलेट्स वाय हा बॉक्स लक्षात ठेवा. तर आपण याच्यावर एक्झाम्पल कसं घेणार आहोत? तर समजा क्वेश्चनमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की बाबा यामध्ये 2x, बघा मी काय म्हणतो, 2x इज इक्वल टू वाय असं आपल्याला त्यांनी क्वेश्चन दिला. 2x म्हणजे काय? ह्या एक्सच्या व्हॅल्यू इथे जर ठेवल्या, आपण 1 ठेवलं तर 2 इंटू 1 किती होतं? 2. म्हणजे जेव्हा आपण 1 ठेवू तेव्हा आपल्याला किती भेटणार आहे? इथं 2. करेक्ट आहे. समजा आता आपण इथं 2 ठेवले तर किती भेटणार आपल्याला? 4. 3 ठेवले तर किती मिळणार आपल्याला? 6. हे जे मी लिहित आहे ते व्यवस्थित बघा. तर 4 ठेवले तर किती मिळणार आपल्याला? 8. आता याच्या पुढे आहेत का यामध्ये? नाहीये. मग नसताना आपण काय करणार? इथं कसं लिहिणार की बाळांनो, इथं लिहिणार आपण रिलेशन इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1च्या संग कोण आहे? 2. 2च्या संग कोण आहे? 4. 3च्या संग कोण आहे? 6. 4च्या संग कोण आहे? 8. हे का नाही? अशा प्रकारचे आपण या ठिकाणी रिलेशन मांडू शकतो. यालाच म्हणतात रिलेशन. लक्षात ठेवा बाळांनो, या एचा बी सोबत एक रिलेशन फॉर्म होत आहे. एचा कोणासोबत? बी सोबत रिलेशन फॉर्म होत आहे. बघा, असंच आपण आता दुसरं उदाहरण घेऊया. पाठोपाठच एक एक्झाम्पल तुम्हाला समजायला लागेल. दुसरं एक्झाम्पल घेतो या ठिकाणी. त्याच्या अगोदर डेफिनेशन पण क्लिअर करून देतो तुम्हाला. छोटीशी डेफिनेशन जर पाहिजे असेल तर गरज नाही डेफिनेशनची बाळांनो. एक्झाममध्ये डेफिनेशन विचारत नाही तरी पण डेफिनेशन राहू द्या तुमच्याकडे. डेफिनेशन बघा, लिहा. अ कॉमन, काय आहे डेफिनेशन? अ कॉमन कनेक्शन किंवा अ कनेक्शन बिटवीन पण लिहिलं असतं आपण. काय लिहिलं असतं? अ कनेक्शन between two set. The connection between two set is called relation. रिलेशनची डेफिनेशन आहे, जेव्हा आपण दोन सेटला एकत्र आणतो त्याला आपण काय म्हणत असतो? रिलेशन. सर एक्झाम्पल घ्या ना नवीन एक. ऑफकोर्स बाळांनो, एक लगेच एक्झाम्पल घेऊया तुमच्यासाठी, म्हणजे तुमचं मन एकदम शांत होऊन जाईल. तर बघा, एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल काय म्हणतं बघूया. बघा, इथं आपण एक सेट लिहूया. ए इज इक्वल टू इन ब्रॅकेट -3 -1 1 2 3 4 असं सेट ए आहे.
त्यासोबत सेट बी पण घेऊया. सेट बीचं म्हणणं काय, 1 2 3 4 5 अप टू 9 टाइम्स. ओके, 9 पर्यंत. ओके, मग आता या सगळ्या परत सांगितलं त्यांनी, लेट आर इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स कॉमा वाय सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय where x belongs to a comma y belongs to b. ओके, हा झाला क्वेश्चन. या क्वेश्चनचा आता आन्सर बघा कसं सिस्टमॅटिक एकदम बरोबर बघा. आता इथं आपल्याला किती सेट दिलेत, 2 सेट दिलेत. दोन्ही सेटला आपण पहिल्यांदा काय करूया, मांडून घेऊया. तर बघा बाळांनो, हा सेट 1 आहे, हा सेट 1 आहे, हा सेट 1 आहे. देर आर किती सेट झाले तिथं, 2 सेट आहे. मग मी लिहितो या सेटमध्ये पहिल्यामध्ये कोण कोण आहे बाळांनो, त्यांनी सांगितलं -3 -1 1 2 3 आणि 4. आणि इकडे किती दिलं, 1 2 3 4 5 6 7 8 और 9 असे 2 सेट आपण इथं म्हणलेत. याला आपण सेट ए म्हणालो आणि याला सेट बी म्हणालो. सेट ए आणि बी दोन्ही पण आपल्याकडे इथं प्रेझेंट आहेत. तर बाळांनो आता मला सांगा, त्याने आपली कंडिशन काय दिली, इथं बघा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय. तर बघा इकडं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय हे आपली कंडिशन आहे. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू जेव्हा आपण याच्यात ठेवूया तर ते आपल्याला इकडे मिळायला पाहिजे. तर बघा इथं ठेवलं आपण एक्स, हा 3 -3 इथं ठेवलं बाळांनो, -3चा स्क्वेअर म्हणजे किती झालं, 9. म्हणजे -3चं, बघा मी काय म्हणालो, -3चं कनेक्शन कोणासोबत आहे, 9 सोबत. करेक्ट आहे का. मग दुसऱ्यांदा मला सांगा, आता -1 ठेवलं आपण, -1चा स्क्वेअर किती आला, 1. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे -1चं कनेक्शन कोणासोबत आहे, 1 सोबत आहे. समजून घ्या. इथं परत आपण नाही का काय केलं, इथं आता तिसरी व्हॅल्यू कोणती आहे, 1 आहे. परत 1चा स्क्वेअर काय होणार, 1. म्हणजे परत 1चा स्क्वेअर काय होणार, 1. काय कळतंय का मी काय म्हणतोय. परत बघा तिथं मायनस इकडे आलं, परत 1. मग मला सांगा आता आपण दुसरी कोणती व्हॅल्यू आहे आपल्याकडे, 1 झाली, -1 झाली है ना. म्हणजे आपण याला इथं आणू शकतो ना इझिली. आता 2 ठेवलं बाळांनो, आता 2चा स्क्वेअर किती असणार या ठिकाणी, 4. म्हणजे 2चा स्क्वेअर 4. ओके, आपण थोडं नवीन पेनने घेऊया. 2चा स्क्वेअर किती झालं, 4. आणि आता आपण परत इथं काय ठेवलं, आता 2च्या नंतर किती आहे, 3 आहे. 3चा स्क्वेअर किती आहे आपल्याकडं, 9. म्हणजे आपण या 3 वरून कुठं आलो, डायरेक्ट 9 कडे. त्याच्यानंतर 4 ठेवलं, आता 4चा स्क्वेअर मला सांगा, 4 आहे. 4चा स्क्वेअर किती आहे, 16. पण इकडे आहे का, नाही. तर कार्यक्रम फिनिश. तर आपल्याला इथं लिहायचं कशी जोडी आता यांची, तर बघा या ठिकाणी आन्सर लिहू शकतो आपण, आर म्हणजे रिलेशन्स इन ब्रॅकेट -3चं कोणासोबत, 9. नंतर -1चं कोणासोबत, 1. मग 1चं कोणासोबत, 1. मग 2चं कोणासोबत, 4. नंतर 3चं कोणासोबत, 9. कळतंय का. हे जे आपण इथं लिहायलो, ह्या जी जोड्या तयार झाल्या यालाच आपण रिलेशन असं म्हणत असतो. ओके, ज्याचं एचं बी मध्ये असणारं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. चला तर जाऊया आपण समोर. एकदम इझी चॅप्टर आहे, एकदम सिम्प्लिफिकेशन. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला सोपं जायला तयार होईल. ओके, तर बाळांनो दुसरा एक्झाम्पल आपण काय करूया, एक्झाम्पल नंबर 2 घेऊया. बघूया, कन्सिडर 2 सेट. आपल्याला 2 सेट घ्यायचे, कन्सिडर 2 सेट. आपण काय करूया, सेट पी घेऊया. आपण काय घेऊ शकतो बाळांनो, ओके. तर इथं नाव देऊया ABC. ओके, आणि इकडं आपण घेऊया आणि क्यू सेट आपल्याकडं काय असेल, इथे लिहूया आपण अभि, त्यानंतर कॉमा बबली है ना, कॉमा चंदू. ओके, त्यानंतर दीपक. ओके, अशा आपण नाव घेऊ शकतो. हे झालं क्यू वाला सेट. 2 सेट आपल्याकडे प्रेझेंट झालेत. मग आपल्याला त्यांनी काय म्हणलं जातं, परत लेट, क्वेश्चन संपलं नाही बाळांनो, लक्ष द्या. लेट्स आर इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स कॉमा वाय. हा पहिला सेट, हा दुसरा सेट असतो बाळांनो. इथं सांगितलं एक्स इज द, ओके, एक्स इज द फर्स्ट लेटर ऑफ नेम y. ओके बाळांनो, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. तर मला सांगा किती सेट दिले, 2 सेट. मग परत आपण काय करणार, हा एक सेट मांडणार
आणि हा एक सेट पाडणार. दोन सेट आहे. पहिल्या सेटमध्ये सेट ए मध्ये कोण कोण आहे आपल्याकडं? ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. सेट बी मध्ये कोण आहे आपल्याकडे? नाव दिले त्याने. पहिलं नाव कोण आहे? अभि. त्याच्यानंतर कोण आहे? बबली. कोण आहे? बबली. त्यानंतर कोण आहे? चंदू. चंदू चायवाला. आणि नंतर कोण आहे? दीपक. ओके बाळांनो, तर त्याने आपल्याला विचारलं काय? हा तुमचा कोण आहे? एक्स. एक्स बिलॉंग्स टू कोण असतो? ए. आणि हा कोण आहे? वाय. वाय बिलॉंग्स टू कोण असते? बी. हे तर तुम्हाला परमनंट माहीत पाहिजे. ओके, तर बाळांनो आपण आता चालू करूया याचं जोड्या लावायला. मला सांगा एचं रिलेशन. एच्यामध्ये ए किती आहेत? एकच आहे, म्हणून एचं अभि सोबत. ए कोणीकडे आहे का नंतर? नाही. मग बी बघा, बी सोबत कोण आहे? बबली आहे. सी सोबत कोण आहे? चंदू आहे. आता कोणी आहे का यामध्ये? नाहीये. मग आपण लिहिणार कसं या ठिकाणी? लिहित असताना आपण असं लिहिणार या ठिकाणी, आर इज इक्वल टू इन फॉर्ममध्ये ए कॅपिटल ए कॉमा अभि है ना, परत बी कॉमा बबली है ना, आणि परत सी कॉमा चंदू. सी कॉमा चंदू. आता मला सांगा कोणी आहे का यामध्ये? नाही. यालाच रिलेशन म्हणतात बाळांनो. एवढं सोपं आहे की रिलेशन काय असतं, तर यालाच म्हणतात रिलेशन. एचा बी संग, बीचा सी संग, असं व्यवस्थितपणे. चला तर अजून एक एक्झाम्पल घेऊया. आपल्याकडे एक्झाम्पल खूप आहे, एक ना एक एक्झाम्पल तुम्हाला 100% तुमच्या डोक्यामध्ये गेलं पाहिजे, म्हणून आपण परत एक्झाम्पल परत जाऊया. परत एक एक्झाम्पल घेतोय, लक्ष द्या. पुढचं एक्झाम्पल काय म्हणते? लेट a is equal to in curly bracket 1 2 3 4 5 अप टू कितीपर्यंत? 40 पर्यंत आहे, राईट. आणि पुढे काय म्हणतं? फुल स्टॉप. डिफाईन. काय म्हणते? डिफाईन अ रिलेशन. डिफाईन अ रिलेशन आर ऑन सेट ए. आर ऑन सेट ए. फुल स्टॉप. given that r is equal to in curly bracket x comma y such that 3x is equal to y. बघा बाळांनो, आता तुमच्याकडे इथे किती सेट दिलेले आहे? तुम्हाला एकच, पण त्याने आर ऑन ए सेट म्हणजे तुम्हाला एकच सेट डबल मांडला त्याने. एकदम खतरनाक. बघा काय मांडलं, परत घेऊया एक डबल सेट. हा तुमचा फॉर्म आहे, हा एक सेट इथं मांडूया, हा एक सेट इथं मांडूया. असे किती सेट आहेत आपल्याकडं? 2 सेट आहेत. ओके, तर पहिल्या सेटमध्ये किती? 14 पर्यंत नंबर आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. सेम टू सेम इकडे यावं लागेल आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. ओके बाळांनो, तर इथं बघा क्वेश्चनमध्ये किती सुंदर प्रश्न केला आहे तुम्हाला की 3x. बघा इकडं 3x इज इक्वल टू वाय, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला इकडचे सगळ्या ठेवायची. कोणत्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवायच्या आणि सेट बी मध्ये बघायचं. म्हणजे आपण याला कसं लिहिणार? x बिलॉंग्स टू ए, y बिलॉंग्स टू बी, राईट आहे. हे तुम्हाला परमनंट माहीत पाहिजे. तर आपण चालू करूया जोड्या लावायला. बाळांनो मला सांगा, आता इथं 1 ठेवलं, कुठल्या व्हॅल्यू ठेवायची? सेट ए मधल्या. ऑलवेज सेट ए मधल्याच व्हॅल्यू ठेवायच्यात. एक्सच्या ठिकाणी 1 ठेवलं, 3 1 3, म्हणजे 1 ठेवल्यावर किती मिळालं तुम्हाला? 1 ठेवल्यावर किती मिळालं? 3. तर आपण कुठे येऊन थांबणार? 3 जवळ. ओके, समजा आता तुम्हाला 2 ठेवलं, 2 ठेवल्यानंतर 3 दोन्ही किती? 6. 2 ठेवल्यावर किती भेटायला? 6. 3 ठेवलं, 3 त्रिक 9. वा. 4 ठेवलं, 4 चोक 16. आहे का 16 याच्यामध्ये? नाही. तर आपलं काम इथंच फिनिश झालं. कुठे? जेव्हा आपल्याला दिलेल्या व्हॅल्यू आपण इथं पुट ऑफ केल्याच्या नंतर आपल्याकडे काही उरणारच नाहीये. 1 2 3 मग इथं आपण रिलेशन लिहायला चालू करणार. आर इज इक्वल टू. ओके, आपण आता रिलेशन खूप सुंदर लिहू शकतो. बघा काय लिहिणार? आर इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. बघा 1 च्या सोबत कोण आहे? 3. त्यानंतर 2 च्या सोबत किती आहे? 6. 3 च्या सोबत किती आहे? 9. ओके, झालं बाळांनो. काही अडचण आहे का याच्यामध्ये? सर 4च्या साठी आहे का? अरे 4 त्रिकम 12 आहे ना आपल्याकडे. आपण परत थोडंसं पुढे जाऊ शकतो बाळांनो. आपल्याकडे आहे ना एक जोडी. जर आपण या ठिकाणी
काय म्हणलं, 4ची व्हॅल्यू ठेवली तर 3 4 4 त्रिकम 12. वाव, काय नशीब आपलं चांगलं आहे. 4 त्रिकम 12 म्हणजे 4 कॉमा काय ठेवू शकतो आपण, 4. 4 ठेवल्यानंतर किती भेटलं आपल्याला, 12. कर्ली ब्रॅकेट क्लोज. यालाच म्हणतात बाळांनो रिलेशन. ओके. काही तकलीफ असेल तर विचारू शकता, तुम्ही कमेंट करू शकता, सर हा पॉईंट काय म्हणते डबल सांगा. ठीक आहे ना बाळांनो. चला तर आपण पुढे जाऊया नेक्स्ट पेजकडे. तर बाळांनो आपला पुढचा पॉईंट आहे रिलेशन अल्टरनेट डेफिनेशन आहे. रिलेशनची एक अल्टरनेट डेफिनेशन आहे. एकदम सुंदर पॉईंट आहे. तर बघून घेऊया काय म्हणताय ते. चला तर दुसरा टॉपिक आहे आपला, इथे लिहितो टॉपिक नंबर 2. काय आहे, रिलेशन डॅश म्हणून लिहूया अल्टरनेट डेफिनेशन, ALTER अल्टरनेट डेफिनेशन. तर बाळांनो या डेफिनेशनमध्ये काय आहे बघूया. तर लक्ष द्या, थोडं बी कॉन्फिडेंटली आपण हा पॉईंट घेऊया आता. एकदम इझी म्हणजे इझी. चलो, रिलेशन बिटवीन किंवा अ रिलेशन डिफाईन ॲज आपण लिहून टाकूया, म्हणजे तुम्हाला नोट्समध्ये राहायला पाहिजे. अ रिलेशन डिफाईन फ्रॉम A to B is any subset of Cartesian product A cross B. कार्टेशियन प्रोडक्ट A क्रॉस B. छोटंसं म्हणजे हा एक पॉईंट आहे, ह्या पॉईंट सोबत या दोघांचं कनेक्शन आहे. या दोघांचं काय आहे, कनेक्शन आहे. म्हणजे त्याला आपण इथून इकडे लिहू शकतो. ओके, हा A सेट आहे, हा B सेट आहे. ओके, तर सर एक्झाम्पल घ्या. तर ऑफकोर्स बाळांनो एक्झाम्पल घेतल्याशिवाय आपला जीव लागत नाही, म्हणून आपण एक्झाम्पल घेणारच. तर बघा एक्झाम्पल काय म्हणतो. लेट आपल्याकडे A सेट आहे, लेट A 1,2 आणि B सेट आहे आपल्याकडे, सेट B 3,4,7. ओके, then the number of relation from A to B ओके इज डॅश. हा क्वेश्चन झाला बाळांनो. आता याचा आन्सर कसं करायचं, तर बघा एकदम सोल्युशनला सुरुवात. तर बघा सोल्युशन कसं लिहिणार. आपल्याकडे किती सेट आहेत, पहिल्यांदा आपल्याकडे अशा प्रकारचा हा एक सेट आहे ज्यामध्ये 1 आणि 2 आहे, आणि दुसरं आपल्याकडे किती आहे या ठिकाणी 3 4 आणि 7. इथं म्हणलेलं आहे प्रोडक्ट. म्हणजे मला सांगा बाळांनो, या पहिल्या सेटमध्ये लक्ष द्या, सेट ए मध्ये किती जण आहेत, तर 2 एलिमेंट आहेत, आणि सेट बी मध्ये किती एलिमेंट आहेत, 3 एलिमेंट आहे. म्हणजे नंबर ऑफ ए क्रॉस बी इज इक्वल टू 2 गुणिले 3 म्हणजे 6. बाळांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित वाटत नसेल, याच्या मागं व्यवस्थित वाटणारच बाळांनो, आणि याच्या अगोदर जेव्हा आपण सेट टॉपिक घेतला त्याच्यामध्ये हाच पॉईंट आपण एकदा शिकवला होता. तर लक्षात ठेवा, ह्या सेट ए मध्ये 2 आहे, सेट बी मध्ये तुमच्याकडे 3 आहेत. 3 आणि 2चा गुणाकार केला 6ला. म्हणजे या ठिकाणी आपण एक खतरनाक नोट लिहू शकतो. काय लिहू शकतो बघा, तर नंबर ऑफ रिलेशन इज इक्वल टू नंबर ऑफ सबसेट ऑफ ए क्रॉस बी. कळायला का बाळांनो. नाहीतर आपण अजून एक सूत्र लिहू शकतो खाली, नंबर ऑफ रिलेशन इज इक्वल टू नंबर ऑफ सबसेट इज इक्वल 2 to the power 6. ओके, हे आहेत नंबर ऑफ सबसेट काढायचं आहे आणि नंबर ऑफ रिलेशन काढायचं आहे. ओके बाळांनो, हे झालं तुमचा छोटासा एक पॉईंट याच्यातला. हाच आहे अल्टरनेटिंग डेफिनेशन. अजून एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे अजून बेटर जाईल तुम्हाला. बेटर एक्झाम्पल नंबर 2. ओके, एक्झाम्पल नंबर 2. ओके, तर बघा बाळांनो काय आहे एक्झाम्पल दुसरं.